भारतातल्या भव्य दिव्य फिल्म स्टुडिओजमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे यशराज स्टुडिओ. पण याच यशराज स्टुडिओची सुरुवात एका छोट्याशा खोलीतून झाली होती असं जर सांगितलं ना, तर अनेकांना विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. तर यश चोप्रा यांचे थोरले बंधू बी.आर. चोप्रा या दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. यशजींना पहिला ब्रेक सुद्धा बी.आर. चोप्रा यांनीच दिला होता. यशजींनी सुद्धा बी.आर. फिल्म्सला अनेक यशस्वी सिनेमे दिले. मात्र कुठेतरी या यशाचं श्रेय आणि आर्थिक वाटा त्यांना पुरेपूर मिळत नाही असं त्यांना जाणवलं. त्यांनी वडील बंधूंशी याबद्दल चर्चा केली. बी.आर.जींनी यशजींना स्वतंत्र होऊन काम करण्याचा सल्लाही दिला. पण त्यात त्यांच्याकडून कसलीही मदत मिळणार नव्हती. पुढची सगळी वाटचाल यश चोप्रा यांना स्वबळावर करावी लागणार होती. आता शून्यापासून सुरुवात करताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या दोन व्यक्ती. एक म्हणजे यश चोप्रा यांच्या पत्नी आणि दुसरे म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल कला मंदिर या स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर काही खोल्या होत्या. त्यात सेटवर वापरले जाणारे कपडे आणि प्रॉपर्टी ठेवलेली असायची. त्यातली 10 बाय 5 फुटांची खोली हे यश चोप्रा यांचं पहिलं ऑफिस बनलं आणि त्यांच्या यशराज फिल्म्सची मुहूर्तमेढ तिथे रोवली गेली. अनेकदा त्या खोलीतही कपडे आणि प्रॉपर्टी विखुरलेली असायची आणि त्यात यशजी आणि त्यांचे अकाउंटंट असे दोघे ॲडजस्ट करून बसायचे. इथूनच सुरुवात करून यश चोप्रा यांनी हिंदीतले एक नंबर प्रोड्युसर बनून मुंबईमध्ये यशराज स्टुडिओची भव्य दिव्य वास्तू उभी केली.